तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे शिंगणापूरविषयी. शनी शिंगणापूर नाही, शिखर शिंगणापूर. तर मित्रांनो, शिंगणापूरला गेला तुम्ही म्हणजे मी गोंदवल्याचं सांगितलं होतं. गोंदवल्यापासून शिंगणापूर हे जवळच आहे आणि तिथं बरेच लोक येतात. शिंगणापूर म्हणजे महादेवाच्या पिंडीच्या पाया पडतात आणि निघून जातात. त्यात पण जर अभिषेक चालू असला तर अर्धा तास अजून लाईनीत. ती एक सिस्टीम खराब आहे शिंगणापूरमध्ये. अभिषेकाची सिस्टीम बेकार आहे. अभिषेक जर तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही तुमच्या घरी करा. देवळात येऊन करू नका, कारण बाकीचे इतर जे भाविक असतात त्यांना त्रास होतो. तर ते शिंगणापूरचं मंदिर तर पाहण्यासारखंच आहे. प्राचीन आहे, मस्त आहे आणि सुंदर पण आहे. ते मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही जाताच ते मंदिर पाहण्यापाशी. पण अजून 2 ठिकाणं आहेत मित्रांनो. गोंदवल्याकडून येताना एक पांडलिंग म्हणून मंदिर आहे, पांडलिंग महादेव. तर तिथं कंटिन्यू पाणी असं त्या पिंडीभोवती फिरत असतं आणि त्याच्याच पाठीमागे जे आहे ते असं गुहेसारखं आहे आणि त्याच्यात ती एक हे पिंड आहे. ती पिंड पाहण्यासारखी मित्रांनो, म्हणजे मोडकळच आहे, पण ती म्हणली जाते की ती स्वयंभू आहे, स्वतः निर्माण झाली. तर हे एक ठिकाण आहे पांडलिंग म्हणून मित्रांनो. तसेच शिंगणापूरच्या मंदिराच्या शेजारीच खालच्या बाजूला आपण तिथनं दरवेळेस निघून जातो पण समजत नाही, तर तिथंच एक गणपतीचं मंदिर देखील आहे. त्याचंही दर्शन घ्या. सुंदर मंदिर आहे. आणि दूध सगळ्यात महत्त्वाचं आणि तिसरं तर मित्रांनो ते आहे गुप्तलिंग मंदिर. गुप्तलिंग मित्रांनो 3-4 किलोमीटर दूर आहे त्या मुख्य मंदिरापासून. तर तुम्ही नक्की जा. तिथे तुम्हाला असं डोंगरात जायचं आहे. मस्त एकदम खरा महादेव असल्यासारखं तिथं बसल्यासारखं वाटतं. जर तुम्ही कधी जाल तर गुप्तलिंगाचे दर्शन घ्या आणि जाताना नक्की ते बाहेर बसलेले असतात लेडीज, त्यांच्याकडून त्या शेंगदाण्याच्या ह्याच्या पुड्या वगैरे घेऊन जा. नाहीतर माकडं तुम्हाला जाऊन देणार. माकडं नाही, सॉरी, वाढणार असतात ते. तर तेवढी मंदिर आहेत. तर कधी इथून पुढे शिंगणापूरला गेलाच तर ह्या दोन्ही मंदिरांचं देखील दर्शन घ्या. आणि अजून काय तुम्हाला आसपासचा एरिया माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.